महत्त्वाची बातमी, अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मावळ आणि पिंपरीमध्ये आहे। अजित पवार मावळच्या तळेगाव दाभाडेमध्ये दाखल झालेले आहेत। जनसन्मान यात्रा जी आहे अजित पवार गटाकडून काढली जाते आणि ही थेट दृश्य आपण पाहताय। मावळच्या तळेगाव दाभाडेमध्ये आता अजित पवार यांचं आगमन झालेलं आहे आणि बैलगाडीवर बसवत त्यांचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे। मावळच्या तळेगाव मधली ही दृश्य आपण पाहताय। अजितदादा गटाचा महिला मेळावा आज तळेगाव दाभाडेमध्ये पार पडतोय। यावेळेला अजितदादा काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र जनसन्मान यात्रेची सुरुवात करतानाच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजना आणि सरकार राबवत असलेल्या योजना या संदर्भातली माहिती जी आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। गुलाबी कॅम्पेन जे आहे ते अजित पवार गटाकडून राबवलं जात आहे आणि त्याची छबी जी आहे ती या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळते। अजित पवारांनी या ठिकाणी गुलाबी जॅकेट घातलेलं आहे। जनसन्मान मेळावा जो आहे तो राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावे त्याच्यानंतर सभा यांचं आयोजन जे आहे ते राजकीय पक्षांकडून केलं जात आहे आणि जनसन्मान रॅली हा त्याचाच एक भाग असल्याचं बोललं जात आहे। अजित पवार मावळच्या तळेगाव दाभाडेमध्ये दाखल झालेले आहेत आणि या बैलगाडीवरून त्यांची रॅली जी आहे ती पुढे पुढे निघतेय। कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय। तळेगाव दाभाडे येथे अजितदादा गटाचा महिला मेळावा आज पार पडणार आहे आणि या मेळाव्यामध्ये अजित पवार काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमधल्याच काही नेत्यांनी जी विधानं केलेली होती त्याचा समाचारच अजित पवारांनी घेतलेला होता।